नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण मिरची उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण समजून घेऊया की त्यांचा मिरची या पिकासोबत कसा अनुभव आला आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? संदीप अमरसिंग सोळंके। संदीप अमरसिंग सोळंके। संदीप भाऊ, आपल्याकडे किती एकर क्षेत्र आहे या गावात? या गावामध्ये 3.25 एकर। 3.25 एकर आहे। ते एकाच ठिकाणी आहे की वेगवेगळ्या? एकाच ठिकाणी आहे सर्व। एकाच ठिकाणी आहे। पाण्याची काय सोय आहे? समजा पाणी भरपूर आहे, ड्रिप आहे, सर्व आहे। नाही, जसं पाण्यासाठी आपल्याकडे काय सोर्स आहे? बोरवेल आहे की विहीर? विहीर आहे। विहीर आहे। किती फूट आहे विहीर? विहीर 60 फूट। 60 फूट विहीर आहे। ओके। मिरची या पिकाची शेती आपण किती दिवसापासून करू राहिलो? समजा जवळजवळ 4 वर्ष झाले। हे तुमचं चौथं वर्ष आहे? चौथं वर्ष येईल की 5वं? हे 4थं वर्ष आहे। ओके। सर्वात पहिल्या वर्षी जे मिरची तुम्ही लावली होती तर किती क्षेत्र होतं, किती गुंठे होतं की किती एकरावर घेतलं हे पीक? पहिले घेतलं होतं मी 1 एकरावरती। 1 एकरावर? हा। नंतर काय झालं की आम्ही दोघं भाऊ वेगळे झाल्यानंतर त्याचं अर्धा एकर वेगळा आणि माझं 1.25 एकर वेगळं झालं। आता मी वाढवलं मिरची आणखी। माझी पहिले अर्धाच एकर, समजा 1 एकर होती दोघं भावाची, तर आता त्याची अर्धा आहे आणि माझी 1.25 आहे। ओके। हा। दुसऱ्या वर्षी आपण किती एकरवर होतो? दुसऱ्या वर्षी मग मी वाढतच चाललो आता समजा। बरं, या वर्षी किती क्षेत्रावर आहे आपली मिरची? आता जवळजवळ माझी आहे हे 1.25 एकर। 1.25 एकर क्षेत्रावर आपली मिरची आहे। हे आपलं 4थं वर्ष आहे। हो। माझा एक प्रश्न असा आहे की जेव्हा तुमच्या मनामध्ये आलतं की आता आपल्याला मिरची लावायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्व माहिती मिळवली होती का? म्हणजे आता कसं आहे, जर मला मिरची लावायची आहे उदाहरणार्थ, तर मी एखाद्या मिरची उत्पादक शेतकऱ्याला भेटतो किंवा आज तर ऑनलाईन सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, शेतकरी युट्यूबवर सर्च करतात आणि बरेचशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते। तर अशी आपण दुसऱ्या कुठून तरी माहिती मिळवायचा प्रयत्न केला होता का? नाही, मी माहिती मिळवायचा प्रयत्न केला नाही, पण हळूहळू मला सर्व त्यातलं येत गेलं दुकानावरती जाऊन। हा, ठीक आहे। मग आपण जे व्हेरायटी लावली होती सर्वात पहिल्या वर्षी ती कोणती होती? ते 9 तेज, नाही तेजाफोर। तेजाफोर होती। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 9 तेज, नंतर 9 तेज आणि आता ही 9 तेज। ठीक आहे। म्हणजे मागच्या 3 वर्षापासून सलग एकाच एकच व्हेरायटी। हो, त्याच व्हेरायटीवर आपण विश्वास दाखवला। हो हो, बरोबर आहे। आपला जो प्लॉट आहे मिरचीचा तो हाच आहे की तो आपण बदलत राहतो? प्लॉट नाही बदलत राहतो। या जागेवरती आता इथं आहे तर इथं दुसरं वांगे येतील, मिरची वरती जाईल। म्हणजे मागच्या वर्षी कोणतं पीक होतं मग इथं? वांगे होते। आता मिरची घेतली आपण। हो। आता मिरची जागी दुसरं काहीतरी राहील, मिरची दुसऱ्या ठिकाणी। म्हणजे फेरपलट होत राहील। हो हो हो। बरं, ठीक आहे। आता आपण ज्यावेळी लागवड केली ती पहिल्या वर्षी, किंवा साधारणतः लागवडीसाठी आपण जे रोपं वापरतो ती आपण स्वतः घरी बनवली होती की नर्सरीवरून आणली होती? मी पहिल्या वर्षी घरी बनवली होती, पण घरी एवढं काही आपल्याला त्याचं हे भेटलं नाही। मग आपण ते शोधलं की आता हे घरी बनवत मजा नाही, तर मी कोकोपीट ट्रे सर्व घरी आणलं होतं। पण घरी आणून काय झालं की या उन्हाचं ते टेम्परेचर ते सक्सेस झालं नाही। मग त्यातलं काही अर्ध सक्सेस झालं, अर्ध फेल गेलं। मग दुसऱ्या वर्षीपासून मी काय केलं की डायरेक्ट नर्सरीमधून आणायचं हे ठरवलं। नर्सरीमधून ज्यावेळी आपण हे रोप आणून राहिलो तर आपल्याला पर प्लांट काय दर पडत आहे तिथे? तिथं ₹1.30 ₹1.30। आपण जी नर्सरीचा यूज करत आहोत रोप आणण्यासाठी, ते आपल्या जिल्ह्यातलीच आहे की बाहेरून आपण रोप बोलू राहिलो? नाही, ते धामणगाव बडे, मोताळा तालुका। हा, रघुनंदन नर्सरी, रघुनंदन हायटेक नर्सरी। बरं, ठीक आहे। रोपं आणलेत शेतकऱ्यांना, त्याला लावायचे आहेत ते, तर 2 ओळीतील आणि 2 झाडातील अंतर किती ठेवणं महत्वाचं आहे? तसं 2 ओळीतील अंतर असते 4.5 फूट। 4.5 फूट। हा, आणि झाडातील अंतर असते आमचं 1.25 फूट। अरे ड्रिपच तसं आहे आमचं। म्हणजे ते ड्रिपरच तेवढ्या अंतरावर आहे? ओके। म्हणजे 2 झाडातील अंतर आहे 1.25 फूट, 1.25 फूट, आणि 2 ओळीतील अंतर आहे 4.5 फूट। 4.5 फूट, ठीक आहे। आता इथे मल्चिंग दिसत आहे, मल्चिंग वर याचं प्लांटिंग केलेलं आहे तुम्ही? हो। तर पहिल्या वर्षी सुद्धा मल्चिंग होतं का? पहिल्या वर्षी मल्चिंग नव्हतं। मग मल्चिंगची मल्चिंगची सुरुवात म्हणजे आज 4 वर्ष झाले, तर 3 वर्ष झाले मल्चिंग करून राहिलो। हा। बरं, मल्चिंग वर लागवड करण्यामध्ये आणि बिना मल्चिंगचा लागवड करण्यामध्ये जसं काय फायदा आहे शेतकऱ्याला किंवा काय फरक आहे? फायदा आहे त्याच्यात। बिना मल्चिंगची तुम्ही जर शेती केली तर त्या शेतीमध्ये तुमचं तण वाढते, तण जास्त, बरोबर आहे, आणि जमिनीतील बुरशी तुमच्या झाडाला खराब करते। म्हणजे आज जर तुम्ही ही जी व्हेरायटी आहे, हे जून महिन्यातल्या 3 तारखेची लागवड आहे, तर ही लागवड तुम्ही आता 11 पर्यंत चालते ही व्हेरायटी। जर तुम्ही विदाउट मल्चिंग ती केली
तर तुम्हाला जास्तीत जास्त दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला उपटून टाकणं पडते. असं हां, तर त्याचा हा मल्चिंगचा फायदा आहे. म्हणजे जमिनीतली जे तुमची बुरशी आहे, तण आहे, म्हणजे झाड खराब होणार नाही, काहीच नाही. झाड फ्रेश राहील. हो, त्याच्या खर्च वाढते मल्चिंगचा, पण फायदा तसा आहे, भरपूर फायदा आहे मल्चिंग पासून. आणि दुसरी गोष्ट, मल्चिंग पासून पाणी कमी लागते. पाण्याची बचत. हां, पाण्याची बचत म्हणजे अशी जवळपास तुम्ही धरा, आता ही मल्चिंग केलेली आहे, याला आठवड्यातून तुम्ही फक्त 4 घंटे पाणी द्या. आठवड्यातून 4? हो, आठवड्यातून 4 किंवा 5 घंटे. ते वरम जे तुमचे एकदा ओले झाले की ते वल तोडत नाही, कारण ते झाकलेलं आहे ना पूर्ण. इव्हापोरेशन होत नाही. हां, असं आहे ते. मग आपण नर्सरीतून रोपं आणले. पहिल्या वर्षी आपण घरी बनवले होते, नंतर आपण नर्सरीतून आणायला सुरुवात केली. नर्सरीतून रोपं आणल्यानंतर ज्यावेळी आपण प्लांटिंग करतो, म्हणजे त्या मल्चिंगचे जे स्पॉट असतात त्या स्पॉटमध्ये रोप ठेवतो, तर त्याच्या काही सीड ट्रीटमेंटची पद्धत आहे, त्याला काही वेगळ्या प्रकारे काही ट्रीटमेंट करतो का? नाही, त्याच्यामध्ये काय, आपण ते आणल्यानंतर एखादं बुरशीनाशक घ्यायचं कोणचंही, आणि त्याचं पाणी तयार करायचं. 7 लिटरचं एखादं बॅलर असते किंवा डाला असते, काही असते, त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं आणि ते त्या स्ट्रेमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये डुबवायचं आणि झाडाची लागवड करायची. तुम्ही बुरशीनाशक कोणचंही घेऊ शकता. तसं केलेलं चांगलं. ठीक आहे. मग आपण आणले, ट्रीटमेंट सुद्धा केली आहे, लावून दिले आहेत. त्याच्यानंतर सुरुवातीला, आता हे किती तारखेची, 6 तारखेची बहुतेक? नाही, 3 तारखेची आहे. 3 जूनची. 3 जूनला तुम्ही हे लावलं असेल, तर त्याच दिवशी पहिलं पाणी याला दिलं असेल तुम्ही? हो, पहिले मी 2-3 दिवस हे मल्चिंग असल्या कारणानं 2 दिवस याले 2-2, 3-3 घंटे हा वरम वला करून घेतो. वला केल्यानंतर काय होते की जे जमिनीतली उन्हाळ्यातली, आता जून महिना म्हटलं म्हणजे ऊनच असते, बरोबर आहे, हीट जमिनीत तयार असते. आपण हे मल्चिंग टाकल्यानंतर काय होते की तिथून वाफ तयार होते. ते वाफ तयार होते. तसंच जर आपण ते कव्वं झाड असते ते जर लावलं तर ते झाड मरून जाते. त्यासाठी काय करायचं की पहिले 2-3 घंटे पाणी देत राहायचं एका दिवसाआड. म्हणजे असं धरा जवळजवळ की हे मल्चिंग आपल्याला करणं आहे, आपल्याला 8-10 दिवसानं मिरची लावायची, तशी आपली प्रोसिजर लवकर चालू करून द्यायची. हे चालू केल्यानंतर 2-3 दिवस याला पाणी द्यायचं. 2-2, 3-3 घंटे जेवढं पाणी तुमच्याजवळ असेल, अर्धा तास बी तुम्ही दिलं, जून महिन्यात तर पाणी जास्त नसते, तशा हिशोबाने तुम्ही अर्धा तास बी ते वरम भिजवत राहिले, त्यातली वाफ निघून जाते आणि 2-3 दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर लागवड करा. म्हणजे त्यावेळी लगेच आपण पाणी दिल्यानं लागवड केली तर ते झाडं वाचत नाही. हा, शक्यता राहते, झाडं मरून जातात डायरेक्ट. हा, आणि 2-3 दिवस आपण ते सतत ओलं ठेवलं तर मग तो इव्हापोरेशन लॉस फास्ट होत नाही, झाड टिकायची शक्यता जास्त राहते. हो, ठीक आहे. मग आपण आणलंय, लावलंय समजा त्याला, त्याच्यानंतर आपण त्याला जे पाणी देतो सुरुवातीला, ते किती दिवसाच्या अंतराने देत असतो? ते सुरुवातीला, आता आपण जून महिन्यामध्ये लागवड केली तर पर दिवसाला आपण थोडं 15-20 मिनिटं लागवण झाल्यानंतर सकाळी किंवा असं ऊन सोडून सकाळी द्यायचं पाणी किंवा संध्याकाळी द्यायचं. एका दिवसातून अर्धा तास, पाऊण तास, तुमच्या जेवढं पाणी असेल तेवढं, ते झाडं तुमचे चांगले राहतात. बरोबर आहे. हे जे एकदा पावसाळा सुरू झाला, म्हणजे मान्सूनचा पाऊस आला, त्याच्यानंतर आपल्याला पाणी कमी करावं लागेल. हा, पाणी कमी करायचं. मग आवश्यकता असेल तरच द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण पाणी व्यवस्थापन इथे करत आहोत. हो, ज्या शेतकऱ्याकडे कमी पाणी आहे ते शेतकरी मिरचीचं पीक घेऊ शकतात का? हो, घेऊ शकतात. साधारणतः जसं आपण म्हणतो की गहू पीक आहे, गहू पिकाला 7 पाणी लागतात, तसं जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल एका याच्यामध्ये, तर कमीत कमी मिरचीला किती पाणी आवश्यक आहे? पाणी जवळपास मी तर तुम्हाला सांगितलं की आता हिवाळा संपत आलेला आहे समजा, असं धरा तुम्ही. आता टेम्परेचर वाढणार आहे, इथून उन्हाळा लागणार आहे. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं पहिले की बा एक 8 दिवसातून 4-5 तासही दिलं तरी तुमचं भागते. आता पुढे टेम्परेचर तुमचं वाढल्यानंतर 2 दिवसाने तुम्ही एखादा तास चालू ठेवायची, 2 दिवसाने 1 तास. तुमचा वरम ओला राहिला की तुमच्या झाडाला काहीच होत नाही. म्हणजे ओलावा ठेवणं आवश्यक आहे. ओके, बरोबर आहे. आता आपण आणली मिरची, लावून पण दिली आहे, पाणी कसं द्यायचं हे तुम्ही सांगितलं आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये, तण नियंत्रण. कोणत्याही पिकासाठी तण नियंत्रण महत्वाचं आहे. जर आपण वेळेवर तण नियंत्रण नाही करू शकलो तर जो माल आहे त्याला फटका बसतो, असं आपल्याला पाहायला मिळतं. तर तण नियंत्रण करण्यासाठी आपण पहिलं निंदन याला कधी दिलं होतं? पहिलं निंदन सर याला कसं आहे, आता मल्चिंग केल्यानंतर थोडासा गॅप राहते मधामध्ये, थोडासा गॅप, जास्त राहत नाही. तर याच्यासाठी निंदन जे मल्चिंग वाल्याचं आहे, निंदन व्यवस्थापन ते वेगळं राहील आणि नॉन मल्चिंग वाल्याचं वेगळं राहील. हो. बरं, मग मल्चिंगच्या बद्दल बोलू आपण. हो, मल्चिंगच्या बद्दल असं आहे की मी कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये तणनाशक मारून देतो. कोणत्याही प्रकारचं, राऊंडअप असो, कोणचं असो, फक्त एवढंच आहे की त्याची गॅस वरती आली नाही पाहिजे, खाले शांततेने. आणि नाही तुम्ही राऊंडअप मारला तरी निंदायला एकदम सोपा आहे, कारण अर्धा फुटाची जागा तुमची रिकामी आहे.
इकडनं तिकडनं तुमची तर मल्चिंगच येऊन राहिली नाही कोणती पण थोडंसं तुमचा गॅप आहे तो गॅप तुम्ही काही नाही घरच्या घरी म्हणा की 2-4 बाया लावल्या की ते निंदन सोपं होऊन जाते एकदम. हा. आणि किती बरं या पिकाला किती निंदन दिलेले आहेत आपण? या पिकाला जवळपास असं धरा तुम्ही 3 एक निंदन बस. 3 एक निंदन. करेक्ट. वाही महत्वाची असते बघा. वाहीचं याला कामच नाही. पण आता याच्यात मल्चिंग आहे. हो. तर मग मल्चिंग मध्ये ते कसं पॉसिबल होईल की गरजच नाही त्याची. आणि जी नॉन मल्चिंग आपली मिरची होती सुरुवातीला हो हो त्यावेळी त्याला आपल्याला किती निंदन द्यायला लागले होते? त्या हा तर तसं आहे. त्याला आपल्याला निंदन असं होतं की आपल्याला तोड्याच्या आधी एकदा तो खर्च वेस्टेड होता. म्हणजे जवळपास तुम्ही एकरभर मिरची तुमची आपली 1.25 एकर मिरची आहे तर याला 20 बाया कंपल्सरी लागायच्या. 20 बाया हो निंदायला झालं. त्याच्यानंतर तुम्हाला वाहीचा खर्च म्हणजे तुम्हाला 8-10 दिवसातून ती वाही देण्याचा आहे. हो. या मल्चिंगचा इतका फायदा आहे की तुमचं निंदन बी वाचते आणि तुमची वाहीही वाचते. म्हणजे मल्चिंग वाल्या प्लॉटला वाही करायची गरजच नाही. नाही करता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा टप्पा आहे बघा या कोणत्याही पिकासाठी ते म्हणजे खत व्यवस्थापन. हो. आता या पिकाला जर या वर्षीचं बोलायचं झालं तर किती वेळा खताचा डोस दिला गेला आपल्याला? आता खताचा डोस कसा आहे सर, जशी आपली मिरची आहे आता ही मिरची तुम्ही पाहू शकता कशी आहे आहे ना. एक नंबर आहे. आता या प्लेटला अशी मिरची कोणाचीच राहत नाही. बरोबर आहे. या प्लेटला इतका माल आणि इतकी क्वालिटी मिरचीची राहत नाही. हा. आता हा माल आहे तुम्ही बघा, हा बदबद निसता मालच आहे. आता या प्लेटला मिरची कोणाची लंबी बी होत नाही. हे लंबी मिरची आहे हे बघा तुम्ही. तर आता याच्यात कसं आहे, तुमचा तोडा झाला किंवा सुरुवातचं सांगू का तुम्हाला शेवटलं सांगू? सुरुवातपासून. आता सुरुवातपासून कसं आहे की तुम्ही ज्यावेळेस मिरची लावली त्याच्या वेळेस 2-3 दिवसांनी तुम्ही त्याला हुमिक कोण्याही प्रकारात कोण्याही कंपनीचं असो त्याच्यानंतर 19-19 म्हणजे हुमिक त्यांची मुळाची संख्या वाढवते. हा. आणि 19-19 तुमची वाढ करते. बरोबर आहे. हा हा हो. त्याच्यानंतर काय व्हायचं की मग नंतर तुम्ही 12-61 फुटवे धरायसाठी थोडे जसे जसे दिवस गेले तसे 12-61 द्या कोण्याही कंपनीचं द्या. नंतर 13-40-13. हा. नंतर मग तुमचा माल ज्यावेळेस लागते की आता माल लागला आपल्याला आता हा माल पोसायचा आहे तर मग 0050 किंवा 05234 किंवा 13-40-13 किंवा 13-045. हो. हे तुम्ही दिले की तुमची मिरची ऑलरेडी चालू. हा. मग हे ड्रीप मधूनच देणं आहे आपल्याला? हो ड्रीप मधून. आता या प्लॉटला आपण जे आपण बेसल डोस देतो किंवा शेतकरी काय करतात जमिनीमधून आपण खत देतो समजा हाताने खत टाकतो स्पॉट ऍप्लिकेशन जे करतो तसं केलं का मग यावर्षी? हो. मी याच्यात बेसल डोस टाकला आहे. कोणकोणते खत घेतले? मी याच्यामध्ये टाकला निंबोळी अर्क, एक कीटकनाशकची किट भेटते पूर्ण ते टाकली आणि 10-26 खत असं. हो. याच्या आधी तर मी उन्हाळ्यामध्ये काय केलं की याच्यामध्ये शेणखत विकत घेतलं. पहिले विकत घेतल्यानंतर हे वावर हलका आहे. हलका असल्याच्यानं याच्यात भरपूर म्हणजे पिकच काढणं चालू असते अखेरपर्यंत 1 महिन्याचा गॅप असते या शेताला. 1 महिना फक्त हे वावर खाली करायसाठी असते. तसं हे वावर नाही आहे पोझिशनचं म्हणजे यात उत्पन्न काढतो मी. तर याच्यासाठी मी काय करतो की पहिले यंदाच केलं मी तसं ते म्हणून हे क्वालिटी बी गजब आहे. मी 4 टाल्या शेणखत घेतलं. ते शेणखत मी नागरटीच्या आधी फैलून टाकलं पूर्ण शेतात. पूर्ण शेतात फैल्यानंतर मी नागरटी केली. नागरटी केल्यानंतर मग मी मल्चिंगची हे ते प्रोसेस केली. हो. म्हणजे आपण शेणखताचा डोस या पिकाला दिलेला आहे. हो. आणि भेसल डोस बी केलेला आहे. हो. किती बॅग दिली त्या? 10-26च्या 2 बॅगा 2 एकराला. हो. ओके. आता आपण खत देत आहोत विद्राव्य खताचा आपण वापर करत आहोत. हो. मी आजही बरेचसे शेतकरी पाहतो की ते विद्राव्य खतावर त्यांचा तेवढा विश्वास नाही आहे जेवढा विश्वास त्यांना या ज्या 50 किलोची जी बॅग राहते त्या बॅगवर आहे. बरोबर आहे. तुमचा विद्राव्य खतांसोबतचा अनुभव कसा राहिला? विद्राव्य छान एकदम सुंदर. म्हणजे विद्राव्य खत 50 किलोच्या खताच्या बॅगला रिप्लेस करू शकतात का? हो. 5 किलोची बॅग करते. 50 किलोच्या थैलीला 5 किलोची बॅग करते. हो. असर ते दाखवते. हो हो. ठीक आहे. सुरुवातीला आपण देतो 3-19. हो. तर त्यावेळी तर कमीच खत आपण देत असतो. हो. थोडं कमी. पहिल्या ड्रिंचिंगला जे खत 3-19 आपण देतो किती पहिल्या ड्रिंचिंगला या 1.25 एकराला आम्ही 2 किलो दिले. हो. किती पाण्यामध्ये तसं द्रावण बनवलं? द्रावण म्हणजे 60 लिटर पाण्याचा एक बॅलर असते माझ्याजवळ. एक डाला आहे. हा. त्याच्यामध्ये मी ते पहिले खत टाकतो त्यानंतर त्याच्यात पाणी आहेच ड्रिपने पाणी मी त्याचं ते पूर्ण पाणी करून घेतो. हा. विरघळून जाते. हा हा. ते केल्यानंतर मी ते सोडून देतो पंपाने. आपण वेंचुरी वापरतो की नाही? पंप आहे माझ्याजवळ. टेकअप काढून. हा. टेकअप काढून. हो. टेकअप काढून टेकअपद्वारे जे पंपाने आपण खत देतो तर हे सर्व झाडांना इक्वली मिळते ना? हो हो. पूर्ण झाडांना. पण पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवावं लागतं. जसं तुम्ही 60 लिटर ठेवताय 15 लिटर मध्ये 2 किलो सोडत नाही.
तसं कसं आहे ते आता 60 लिटर पाणी आहे, त्याच्यामध्ये 5 किलो मी ऑलरेडी करतो. पण मला जर 10 किलो सोडायचं असलं किंवा दुसरं खत सोडायचं असलं तर मी तसं ते वेगळं वेगळं करतो ना पाणी. म्हणजे पाण्याची आपल्याला अमाऊंट वाढवावी लागते. हा, पाण्याची अमाऊंट वाढवावी लागते. सुरुवातीला 2 किलो पासून याची सुरुवात होती. हो हो. त्याच्यानंतर पहिला डोस 3 दिल्यानंतर पुन्हा 3-19 तुम्ही देत असाल? नाही, पहिला डोस मी 19 दिल्यानंतर मी त्याला 12-61 देतो. म्हणजे दुसऱ्या 3 दिवसांना किती नाही 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 3 दिवसांना नाही, 19 दिल्यानंतर 8 दिवसांनी. बरं, एका हप्त्याच्या नंतर 7 दिवस गेल्यानंतर आपल्याला राहते 12. त्याचं प्रमाण पण 2 किलो. हो. त्याच्यानंतर पुढच्या हप्त्यानं आपण दुसरा देत असाल? हो हो. हप्त्याचा पॅटर्न आहे. हो, हप्त्याचा पॅटर्न आहे. 12-61 नंतर 8 दिवसांनी कोणतं खत देतो आपण? 12-61 13-40-13. 13-40-13. ते पण 2 किलो. हो, 2 किलो. त्याच्यानंतर पुढचा टप्पा? मग पुढच्या टप्प्यात आपल्याला झाडांना मालच लागते. माल लागते. हो. त्यावेळी खत देत नाही का? मग त्यावेळेस मी 13-0-45 5 किलो सोडतो माल पोसायसाठी. हा, 13-0-45. पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. हा, पोटॅशियम नायट्रेट. हो. त्याचे अप्रतिम रिझल्ट पाहायला मिळतात शेतकरी. हो हो. बरेचसे शेतकरी 13-0-45 वापरताना दिसत नाहीये. ठीक आहे, 13-0-45 आपण देता. 5 किलो देता. 5 किलो माल लागलेला राहतो तेव्हा. मग तोडणी झाल्यानंतर किती दिवसांनी पुन्हा त्याचा वापर आपण करतो? आपली तोडणी पूर्ण झाली की दुसऱ्या दिवशी आपलं जे सोडायचं आपल्याला ते चालू करून देणं पडतं. म्हणजे सातत्याने एक हप्त्याने तुम्ही? हो 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 हो. म्हणजे आता सुरुवात तर तुम्हाला ते देण्यात आलं सुरुवात, लेकिन ज्या वेळेस तुमचा तोडा झाला की तोडा झाल्यानंतर तुमचं झाड पूर्ण रिकामं होऊन जाते, तर तुम्हाला त्याला ते तेवढं तुमची प्रोसिजर देणंच पडेल. जे काय आहे तुम्हाला द्यायचं ते तेवढं देणंच पडेल. मग याच्यासाठी तुम्ही 25 kgची बॅग आणत असता की 1-1 किलोचे जे पाऊच असतात ते? नाही, मी कसं करतो 25 किलोची बॅग आणतो. ते हा. आता ते झालं तुम्हाला 2-2 किलो मी सांगितलं. नंतर आपली मिरची मोठाली होती, माल चालू होते, मग त्यावेळेस पासून आपलं 5-5 किलो चालू होते. म्हणजे मग 2 किलोचा विषय संपला. लागवडीच्या 2-2.5 महिन्यानंतर आपण 5 किलोवर येतो. हा, 5 किलोवर येतो. त्याच्यानंतर आपलं जे 8-8 दिवसाचा टप्पा आहे ते 5-5 किलो. हो, 5-5 किलोचा. बरं, ठीक आहे. अशा प्रकारे असं खत व्यवस्था सुरू आहे. रोटेशन मध्ये ग्रेड आपण वापरत आहोत 3-19, 12-61, 13-40-13 आणि 13-0-45. एक 0-52-34 म्हणून ग्रेड येते, बरेच शेतकरी ते वापरतात. हा, मी वापरतो. आता काहीचं म्हणणं कसं आहे की 0-52-34 मिरची बारीक येते, असं जसं लहान होते, पण माझ्या शेतात तर नाही आहे. आता हे बघून घ्या तुम्ही. म्हणजे त्याचाही आपल्या किट मध्ये समावेश आहे. आपल्या समूह आहे खतांचा 0-52-34 बी आहे. ओके. आता हे झालं खत व्यवस्थापन. त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे आणि जे कदाचित या पिकाला खर्चिक बनवत असेल ते म्हणजे फवारणी नियोजन, फवारणी व्यवस्थापन. तर मिरची लागवड केल्यानंतर पहिला जो फवारा असतो किंवा पहिला जो स्प्रे असतो ते आपण कधी देत असतो? 8 दिवसांनी. 8 दिवसांनी पहिला स्प्रे देतो. मग स्प्रे सुद्धा 8-8 दिवसांनी चालत असतात का? हो, स्प्रे ज्यावेळेस तुमची मिरची आपण खत सोडतोच, पण 8 दिवसात तुम्हाला फवारा देणं गरजेचं आहे. ते झाड वाढवायचं. ते झाड वाढल्यानंतर मग काय जे तुम्हाला समजा आता ते फुलाच्या हिशोबानं किंवा मिरची तसे जसं तुम्हाला ते फवारणं पडते. फवाऱ्याचं त्या हिशोबाने नियोजन करायचं. आतापर्यंत या प्लॉटला किती स्प्रे झालेत? मग आतापर्यंत याला झाले असतील जवळपास 50-60 स्प्रे. 50-60 स्प्रे. म्हणजे लागू जून पासून आता? हो हो हो. दर आठवड्याला आपण फवारतोच. शक्यतोवर आपण सांगत नाही औषधांची नावं, परंतु मिरची उत्पादक शेतकरी बरेच पाहतील या व्हिडिओला आणि ते लोकही पाहतील ज्यांना मिरचीमध्ये इंटरेस्ट आहे. तर स्प्रे साठी आपण ज्यावेळी पहिला दुसरा जो स्प्रे राहतो आपला, जसं खतामध्ये तुम्ही सिलेक्टेड खतच वापरता तसं स्प्रे साठी पण सिलेक्टेडच औषधं वापरता की कसं राहतं? हो, चांगले ब्रँडेडच. हो, ब्रँडेड. सुरुवात मी याच्यामध्ये काय घेतो की आपली जमानी झाली पाहिजे यासाठी बायो 303 बरोबर आहे, आणि एखादं साधं बुरशीनाशक सुरुवातीला. हा, म्हणजे ते पान सरळ राहते राहण्यासाठी. रस शोषक ते येत नाही. त्याच्यानंतर मग काय होते की आपली मिरची जशी जशी होत चालते मग तसं अडीसाठी एक्सपोनेक्स म्हणा. मग आणखीन उलट तुम्ही जसं जसं तुम्हाला वाटेल की याच्यात काय कमतरता आहे तशा हिशोबाने आपण फवारणी घ्यायची. फवारणीमधून पण विद्राव्य खत देता येतात? फवारणीमधून देता येतात, पण मी देत नाही. फवारणीमधून आपण समावेश करत विद्राव्य खत हे खालूनच देतो. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असाही अनुभव आहे की फवारणीमधून ते खत देतात औषधाची जी पॉवर असते त्याला ते सप्रेस करतात किंवा ते दाबून टाकतात. रिझल्ट यायचं तसं रिझल्ट येत नाही. तेच कारण आहे त्याचं. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण फवारणी मॅनेजमेंट करत असतो. आता बघा, कॉटन मध्ये स्क्वेअर ड्रॉप होतात, पाती गळ होते, तसं या पिकामध्ये फुलगळ होत असते का? हो. तर फुलगळ जी होते ती थांबवण्यासाठी किंवा फुलगळ न व्हावी यासाठी आपण काय करू शकतो? समजा काय नियोजन करू शकतो? त्याच्यासाठी असं आहे,
फुलगळ जर तुमची होत असेल तर तुम्हाला खालून त्याला बोरान सोडणे आवश्यक आहे. बोरॉन देत असतो. हो, आणि ते झाड मजबूत करण्यासाठी पहिल्यांदा थोड्यात मायक्रोन्यूटन मिलांज मिलांज सोडल्यानंतर काय होते की हे झाड चांगल्या क्वालिटीचं राहते आणि मजबूत राहते. आणि जर फुलगळ होत असेल तर तुम्ही बोरान त्याला सोडू शकता. बोरान सोडले की फुलगळ थांबून जाते. म्हणजे फुलगळ दिसायला सुरुवात झाली त्यावेळी बोरॉन सोडायचं की असा कोणता टाइम आहे की आपण अगोदरच ते सोडून द्यायचं? आपण अगोदर जर त्या तयारीत राहिलो ते फुलगळ होतच नाही. हा, असं आहे ते. बऱ्याचशा पिकामध्ये एक नैसर्गिक सुद्धा फुलगळ होत असते, म्हणजे आपल्याला थांबवता येत नाही, कारण की माल जास्त लागून जाते आणि झाडाची कॅपॅसिटी तेवढा माल धरून ठेवायची राहत नाही. आता आपण बघत आहोत या झाडाची हाईट नाही म्हणलं तरी नी हाईट टोंगळ्याच्या वरती आहे, म्हणजे कंबर लेवलची झाड आहे. तर मिरचीमध्ये जी हाईट आहे, आता कपाशीमध्ये हाईट वाढाव नाही म्हणून शेतकरी वाढ थांबवणारे जे संप्रेरक आहेत त्याचा वापर करत आहेत फवारणीच्या द्वारे. मिरचीमध्ये आपण तसं काही वापरत असतो का? हो, वापरतो मी. तर वाढ होऊ नये, मिरची अतिरिक्त वाढ होऊ नये याच्यासाठी आपण कोणते संप्रेरके किंवा कोणते औषधं वापरत असतो मिरचीवर? हो हो हो, आपण ताबोली नावाचं एक हे आहे, ताबोली. हा, ते ताबोली जर तुम्ही याच्यावरती घेतलं तर तुमच्या झाडाची वाढ होत नाही. आणि ते सतत घ्यायची गरज नाही, कारण हे मिरचीचं पिकच असं आहे की हे एकदम जोरात नाही वाढत. जसं आता एखादं काही वांग्याचं कपाशीचं आपण म्हणतो की त्याच्यावरती वाढ थांबायचं ज्यादा मारणं पडतं, त्याच्यावर नाही. एक वेळा, हा, एक वेळा, 2 वेळा, 3 वेळा आपल्याला जसं वाटलं की आता हे वाढायच्या स्थितीत एकदा माल चालू झाला की मिरची वाढत नाही. सुरुवातच्या स्टेजला जर तुम्ही ते वाढत थोडी, आता पहिल्यांदा सुरुवातच्या स्टेजला आपल्याला वाढवायची पडेल असते मिरची. वाढल्यानंतर आपल्याला समजते आता पाणी पाऊस ही मिरची कलंडली नाही पाहिजे, माल त्यावेळेस आपण मारून देतो. मी काही शेतकरी असे बघितलेत पहा की ते मिरची लावायचा टाळतात किंवा मिरचीचा विषय निघल्यावर ते मिरची न घेण्याचं सांगतात. 2 कारण ते सांगतात, मी ऐकलंय त्यांच्याकडून. एक तर मजूर भेटत नाही पहिला, आणि दुसरं म्हणे त्याच्यावर ते चुरडा मुरडा किंवा ते बोकड्या नावाचं जे एक अटॅक येते किंवा रोग येते ती नियंत्रित होत नाही. तर मग आपण हे चुरडा मुरडा न यावं याच्यासाठी आपण कशा प्रकारे या प्लॉटची निगा राखत आहोत, कारण की जे तुमचे जे पानं आहेत ते पूर्णपणे फ्रेश कंडिशन मध्ये दिसत आहे, त्याच्यावर त्या प्रकारचं आपल्याला प्रभाव दिसत नाही, अटॅकच नाही. तर याच्यामध्ये कसं आहे सर, आता हे लोकांची एक भावना झाली. आता बाकीचे तुम्ही बाकी कपाशीले याला त्याला फवारे घेतच राहता, तसं तुम्ही मिरचीवर जर तुमचं कंटिन्यू लक्ष राहिलं तर याच्यावर चुरडा मुरडा येतच नाही. आता हे क्षेत्र जून महिन्यात 3 तारखेचं आहे, यात दाखवा मला एक तरी झाड जमा व्हायला का? एकही झाड जमा होणार नाही, कारण की आपलं लक्ष त्याच्यात आहे ना. आणि ज्या शेतकऱ्याला समजा माहिती नाही आहे की बा आता याच्यावरती चुरडा मुरडा आला, आता काय करा काय नाही, तर अशा भरपूर वस्तू आहेत ना की औषधं आहेत की बा ते दुकानदारी सांगतात तुम्हाला हे मारल्यानंतर स्ट्रिप्स मरतात, असं होते तसं होते. थोडंसं आपल्याला, आता मी ज्यावेळेस मिरची लावली त्यावेळेस तर मला काहीच नव्हती आयडिया नव्हती, पण आयडिया प्राप्त करून घेतली मी. आणि मी प्रत्येक शेतकऱ्यालाही सांगतो, एखाद्याला असं नाही की बा आपण स्वतःला हे समजायचं, जर एखाद्याची अडचण असली त्यालाही सांगायचं. हो, म्हणजे हे जे चुरडा मुरडा जो रोग आहे सुरुवातीपासूनच प्लॉट आपण क्लीन ठेवला त्याची याची संभावना नाही आहे. त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे बघा मार्केटिंग. हो, म्हणतात शेतकऱ्याला पिकवता येते पण विकता येत नाही. हो, आता ज्यावेळी आता पहिला तोडा झाला असेल, या वर्षीचा जर हा प्लॉटचा पहिला तोडा झाला असेल तर किती माल निघाला होता याच्यात? सुरुवात कसं होतं की 1.5 महिन्यानंतर याला मिरच्या लागल्या, जवळपास 1.25-2 महिन्याने याचा तोडा तोडला आम्ही. मिरची दिसायला सुरुवात. हो 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 हो, तर त्यावेळेस याला 1.5 क्विंटल मिरची निघाली पहिल्या तोड्याला. 1.5 क्विंटल आम्ही तोडून घेतली. नंतर दुसरा तोडा आला, दुसऱ्या तोड्याला डायरेक्टली ते मिरची 12 क्विंटलवर गेली. दुसरा तोडा म्हणजे हलकाच होता तो. आणि मग तिसरा तोडा आला, तर तिसऱ्या तोड्याला आपल्याला माहीतच नव्हतं की इतकी मिरची निघेन हे, तर ते 12 क्विंटलवरली 48 क्विंटलवर गेली. 48 क्विंटल. हो, शेतकऱ्यांसोबत आमचं म्हणजे इंटरॅक्शन नेहमी होत राहते. हो, मागे एक इंटरव्ह्यू केल्यानंतर मी एका शेतकऱ्याला भेटलो होतो, तर तो म्हणे की 48 क्विंटल एका एकरातून समजा निघू शकत नाही, 40 क्विंटलही निघू शकत नाही. हो, तुमचा जो तिसऱ्या तोड्याचा अनुभव आहे तो जवळपास 48. हो हो, त्याच्यानंतर मी 70-65 असा तोडा, आजही या शेतातला तोडा आजही तुम्ही बघून घ्या की बाया चालूच आहे. सतत 8-10 दिवस झाले. आजही या शेतामध्ये कमीत कमी 60 क्विंटल मिरची, 70 क्विंटल मिरची तुटायलाच पाहिजे, निघते. हो, निघायलाच पाहिजे. ठीक आहे. हो, आता मार्केटला ज्यावेळी मिरची निघणं सुरू होते, लागवडीच्या एक मला वाटते ऑगस्ट महिन्यामध्ये की जुलैमध्ये, लागवड
लागवड आपण जून मध्ये केली तर ऑगस्ट मध्ये पहिला माल जात हो 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 तर त्यावेळी साधारणतः काय भाव भेटतात आपल्याला? त्यावेळेस भाव भेटतात आपल्याला. ज्यावेळेस सुरुवातचा तोळा असते त्यावेळेस आपल्याला 35-35चा भाव भेटू शकते. हो हो. आणि नंतर थोडं कसं असते, फार जास्त पावसाळा झाला असं तसं झालं तर तुम्हाला 40-45 भेटते, नाही तर 20-25 बी घेणं पडते. हां, मालाची आवक पाहून तिचा भाव असतात. आणि आणि आता तर असं चालू आहे की आता 50 रुपयाने मिरची भेटून राहिली तरी, म्हणजे सध्याच्या कंडिशनला. आता ही आमची मिरची आता हे नांदुरा खामगाव इथं जाते. आता ही मिरची इतकी पॉश आहे, इतकी फ्रेश आहे की म्हणजे व्यापारी एकचे तुटून पडतात, आम्हाला द्या. आता आमच्या मनाने भाव सांगणं पडते आम्हाला की आम्ही या भावाला देऊ. हां, नवतेज मध्ये म्हणतात की तुम्ही लाल मिरची सुद्धा घेऊ शकता. हो. ठीक आहे. तर साधारणतः आपण लाल मिरचीची तोड्या घेतलेल्या आहेत का? हो हो. आता याच्या शेवटून घेत असतो आपण? नाही नाही नाही. आता काय होते की दिवाळीच्या प्रेटच्या आधी 15 दिवस आधी कापसं चालू होतात. बरोबर आहे. आता हे 8-10 रुपये किलो हे तोडाई आहे, ते मजूर येत नाही कारण कापूस जास्त होते. नंतर पहिले मजूर भेटतात आणि तो जो गॅप आहे त्या गॅपमध्ये मजूर भेटत नाही. मजूर भेटत नाही तर मिरची राहू द्यायची, लाल होऊ द्यायची. लाल झाल्यानंतर ती मिरची तुमची फायद्याचीच आहे. लाल मिरचीचा जो रेट आहे बाजारामध्ये, तर आपला काय अनुभव आहे त्या रेट सोबत? कितीपासून कितीपर्यंत? हो, तर आता मी 4 वर्ष झाले ही मिरची विकून राहिलो. तर 100-150 पण आता हे वर्ष असं आहे की या मिरचीला 200 ते 250 रुपये भाव आहे. 200 ते 250 हो किलो लाल मिरची. तरी लाल मिरचीचा जो तोडा आहे समजा या प्लॉट मधून यावर्षी घेतला का आपण एखादा तोडा? हो, 2 तोडे घेतले. तर किती गेलता तो? तर तो त्याचा थोडा कमी राहते. म्हणजे आता जवळपास असं धरा तुम्ही की बा तुमची 60 क्विंटल मिरची आहे समजा, किलोला 300 ग्रॅम मिरची ते पडते. किलोला 300 ग्रॅम वाळल्यानंतर. जिथे आपल्याला हिरवी मिरची ही 1 किलो मिळेल या प्लॉट पासून, हो हो, लाल मिरची आपल्याला 300-250 ग्रॅम हो हो, म्हणजे एकाच 3 किंवा एकाच 4चा फरक दिसत आहे. हो हो. 100 क्विंटल व्हायचं तिथं 25-20 पर्यंत जाईल. हो. हिरव्या मिरचीचे जे दर आहेत हे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आपल्याला किती मिळाले समजा, काय आपल्या? हो हो. आता जो लॉकडाऊनचा काळ होता त्या काळामध्ये 70 रुपये, 100 रुपये, 90 रुपये अशी मिरची विकली. 70 रुपये हो, हायेस्ट रेट त्यावेळी भेटले. हो हो, हायेस्ट रेट कोविड पिरियड मध्ये. हो. आणि त्याच्यानंतरचा जर आपण पाहिलं तर हा, तर त्याच्यानंतरचा आता लोक समजा आता 25, 20, 25 असे भाव चालू होते. सुरुवात मी याच वर्षी 30-35 असे भाव घेतले. नंतर 20-25, 20-25 असे भाव भेटले. आणि आता या मिरचीला 45-50 असा भाव आहे. आणखीन पुढे आता मिरची जास्त राहणार नाही आहे. बरेचसे शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पिकं घेत आहेत, कॅश क्रॉप घेत आहेत, पण त्यांचाही विचार येते मिरचीसारखं पीक घ्यायचं. 1 गुंठा, 2 गुंठे, 5 गुंठे क्षेत्रावर ते विचार करतात. कधी कधी असंही ऐकायला मिळतं की 1च गुंठा लावला होता आणि 50-1 हजाराचा त्यानं माल काढा. मग अशा बातम्या त्या शेतकऱ्यांना प्रेरित करतात मिरचीकडे जाण्यासाठी. त्यावेळी त्यांचा प्रश्न असा असतो, मी ऐकलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्याकडून, की आपण मिरची केव्हा लावावी जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ती निघायला सुरुवात होईल? केव्हा लावायची त्याला उत्तम जर म्हणसान तुम्ही तर ज्याच्याकडे भरपूर पाणी आहे त्याने मे महिन्यात लावलीच चालते. मे महिन्यात? हा. आणि ज्याच्याकडे थोडं पाणी आहे त्याने जून मध्ये बी लावलीच चालते. मे, जून, जुलै तुम्ही लावू शकता. म्हणजे खरीप मध्येच लावणं हो हो बेटर आहे. आणि रब्बी मध्ये मिरची लागवडीचं ते होत नाही सर. ते नाही. आता आपण बरेच शेतकरी पाहिले की बा लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की आम्ही 100 रुपये किलो मिरची विकली. तर प्रत्येक शेतकऱ्याला आशा असते की त्याला असं वाटलं बा इतका जर भाव आहे तर आपण आता लावा. बरोबर आहे. आता लावल्यानंतर आपण बी याच्यामध्ये काहीतरी होऊ सक्सेस, काही भाव भेटेन. पण नंतर ते मिरचीच होत नाही. ते टेम्परेचरनं फुल टिकत नाही. पुढे झाड येते पण ते माल येत नाही. तो त्याला मग शेडनेट हे ते पाहिजे सर्व व्यवस्था, त्यावेळेस ती मिरची बनते. ओपन मध्ये मिरची होत नाही उन्हाळ्यात. ते फुलच राहत नाही त्याला सर. त्याची फुलं. हे झालं आपल्या मार्केटचं. आपण बुलढाणा बाहेरही नेलं का माल? नाही, आम्ही बुलढाणा बाहेर म्हणजे अकोल्याला जातो. अकोला जिल्ह्यापर्यंत आपण घेतो. म्हणजे आपण आपला जे होम मार्केट आहे नांदुरा, कापूर, बुलढाणा, खामगाव, हे 4 मोठ्या सिटी आपल्याला आपल्या गावापासून सारख्या. तर याच मार्केटला आपला माल गेलेला आहे. याच मार्केटला आपला माल जात आहे. बरोबर आहे. आता जवळपास खर्च आणि बेनिफिट, आता आपलं बेनिफिट डिपेंड करेल की आपल्याला काय दर मिळत आहेत.
तर असं म्हणतात की कांद्याला मिनिमम 16 रुपये किंवा 17 रुपयेही जर दर भेटला हो. तर शेतकऱ्याला ते परवडते. हो असं मिरचीबद्दल आपण म्हणू शकतो की मिनिमम एवढा तरी दर याला मिळाला पाहिजे हो. तेव्हाही शेतकऱ्याला परवडेल असं मानता येईल का या शब्दामध्ये याला? हो, त्याला 30 रुपये जर दर मिळाला, 25-30 बी तोही मिळाला तरी शेतकऱ्याला मिरची परवडते. बरं, मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर किती अमाऊंट त्या 30 रुपयापैकी किती अमाऊंट खर्चावर जाईल? हो, तर आता ते कसं आहे की तुमचा खर्च तुम्हाला फवाऱ्याचा, औषधीचा आणि मजुराचा हा 15-16 रुपये येते. बरोबर आहे. आणि 15 रुपये तुम्हाला नफा राहते. म्हणजे 50% हो खर्च त्याच्यामध्ये, हो हो 50% खर्च त्याच्यामध्ये येते. करेक्ट. आता आपलं म्हणणं असं आहे की आपण मिरचीची फेरपालट करतो. आता मिरचीच्या नंतर जो कोणता पीक आपण त्या प्लॉटवर घेतो तर तो चांगला प्रतिसाद देतं असंही ऐकायला मिळते. यासोबत आपला काय अनुभव आहे? म्हणजे आज मिरची आहे, उद्या आपण जो कोणताही पीक येते पेरू, तर मिरचीच्या प्लॉटमध्ये तो आपल्याला चांगला हो एक नंबर प्लॉट राहते. मिरचीच्या याच्यावर तुम्ही काहीही लावा, कपाशी लावा, कांदा लावा, काहीही लावा, एक नंबर प्लॉट बनते तो. हो, एक नंबर. हा अनुभव आहे शेतकऱ्याचा, सर्वांचा, माझा बी आहे. हो हो, म्हणजे ज्या वेळेस आता या जागेवरती आपण वांगे लावले तर आपल्याला दर आठवड्याला त्या वांग्याला खत टाकायचं गरज पडत नाही. एवढी या मिरचीची त्याच्यामध्ये हे व्हायला असते. जमिनीची मिरचीच्या पिकात ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता आपण समारोपच्या दिशेने वळूया. जे नवीन मिरची उत्पादक शेतकरी आहेत किंवा जे मिरची घेण्याचा विचार करत आहेत त्यांना आपला सल्ला काय राहील? की त्याने 100% घ्या. हो हो, मिरची परवडते. हो, फक्त रिस्की आहे. हा, रिक्सी आहे. रिक्सी म्हणजे तुम्हाला सतत त्याच्यात लक्ष द्यावं लागेल. हा, तुम्ही असं कसं आहे, कपाशीचं पीक एकदा 2-3 खतं टाकून दिले की तिकडे पाहायचं काम नाही, 2-3 फवारे मारून, तसं नाही. तुम्हाला शेतात हजर राहावं लागेल. काय म्हणते शेताची पोझिशन काय आहे, थ्रीप आहे का, काही आहे का, तुमचं हे लक्ष देऊन तसे फवारे घेऊन तुम्हाला 100% मिरची परवडते. माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला की जवळपास आपल्या एरियामध्ये कापूस पीक आहे आणि कापूस पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच पाहायला मिळतो. समजा लागवडीच्या एक 20-25 दिवसानंतर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी त्याच्यावर येते. कपाशीवर काही जे रस शोषक कीड आहे ती मिरचीवर सुद्धा येतात. अशा याच्यामध्ये जर आपल्या मिरचीच्या शेजारी जर कॉटनचा प्लॉट असेल तर त्या कंडिशन मध्ये मिरची उत्पादक शेतकऱ्याला अजून जास्त लक्ष द्यावं लागते का? हो, लक्ष देणं पडते. मिरची कपाशीचा काही एवढा नाही आहे, पण जर एखादा शेतकरी आहे समजा की या मिरची सोबतच मिरची टिकून लावलेली आहे आणि त्या मिरचीकडे त्याचं लक्षच नाही, त्याच्यातलं सर्व येऊन या मिरचीवर येते. त्याच्यासाठी काय करायचं की आपलं नेटचा कपडा घ्यायचा, सोबत बांधून द्यायचा, म्हणजे तुमचं हे ते काय म्हणतात त्याला, ते कवच तयार होते. तशा प्रकारे तुम्ही जर तुमचं नियोजन केलं तर तुमच्या याच्यावर अटॅकच येत नाही. हा, जे काही पीक सुकतात पहा, वाढतात, जळतात, वेगवेगळे शब्द शेतकरी वापरतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तूर सोडलेली आहे आता पेरणं, ते म्हणतात आमच्या शेतात ती उबळून जाते. तसं मिरची बद्दल आहे का? हो, मिरची बद्दल बी आहे, पण तुम्ही जर त्याला बुरशीनाशक, कीटकनाशक असं जर मल्चिंग मध्ये सोडत राहिले ड्रिपद्वारे तर ते होतच नाही. आता याच्यात एकही झाड बाद नाही आहे. हुमणी अळी असते. हो, हुमणी अळी. प्रादुर्भाव दिसते आपल्याला. आपल्या प्लॉट मध्ये तसं पाहायला मिळालं का? आणि जर मिळाला होता तर मग हो, मिळालं होतं ना. 1-2 झाडाची लागवड झाली दिवशी, मग ताबडतोब मी ते सोडून दिल्यानंतर कीटकनाशक तर ते बसून गेलं. म्हणजे ते मिरची लागली. हो, तयार राहावं लागेल आणि प्लॉटची निगा राखत राहावी लागेल. हो हो. तर आता मिरची उत्पादक शेतकरी पाहतीलच या व्हिडिओला, शक्यतो काही कमेंटही करतील. जर त्यांना तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर एकदा तुमचं नाव, पत्ता आणि हा जो प्लॉट आहे हे एकदम रोडवरच आहे. जर कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही सुद्धा येऊन पाहू शकता. आता लॉकडाऊनच्या काळात मी म्हणजे या 4-10 खेड्यातले लोक इथं येऊन गेले, भेट देऊन गेले. हो, भरपूर लोक आले माहिती आहे की हा शेतकरी, आणि मी सांगतोय पण आले. काही असं आपलं काही शेतकरी नव्हतं पहिले, मधातच शेतकरी झालो, कारण आपल्याला काही जमीन नव्हती. आता ही जमीन आपण घेतली आणि घेतल्यानंतर आपण या क्षेत्रात उतरलो. तुमच्यासोबत बोलून मला एक गोष्ट कळाली की जसं कोणी व्यवसाय करते, कोणी बिझनेस करते, 100% त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व राहते. तसं तुम्हाला मिरची पिकामध्ये 100% तुम्ही याला दुर्लक्ष करू शकत नाही. दुर्लक्ष नाही तर त्याचा फटका तुम्हाला बसेल. हो. तर एकदा आपलं नाव, गाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर द्या सांगू. माझं नाव संदीप अमरसिंग सोळंके, राहणार भंडारी, पोस्ट बोरजवळा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 83 08 66 92 29. शेतकरी बंधूंनो,
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून समजून घेतलं की ते मिरचीची शेती कशी करत आहेत आणि त्यांचा या पिकासोबत कसा अनुभव आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. प्रश्नांची संख्या जर जास्त झाली तर आपण पुन्हा त्यांच्यासोबत एक व्हिडिओ रेकॉर्ड करू आणि त्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडूनच मिळवायचा प्रयत्न करू. तर सोळंके साहेब, वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.